महाराष्ट्राची खबर बातमीमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनची सुरुवात या पहिल्या मोठ्या बातमीने करूया. एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपाचे संकट मोचक अशी प्रतिमा असणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती गंभीर आरोप केले. गिरीश महाजनांचे एका महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप करत खडसेंनी खळबळ उडवून दिलेली आहे. खडसे एवढ्यावरच थांबले नाहीयेत. त्यांनी गिरीश महाजन यांचे 10 वर्षाचे सीडीआर तपासण्याची मागणी करत महाजन प्रकरणी अमित शहांची भेट घेणार असल्याचं सुद्धा जाहीर केलेलं आहे. खडसे भाजपात असतानाच त्यांच्यात आणि महाजनांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगल्याची चर्चा 2014 मध्ये होती आणि आता त्याच खडसेंनी महाजनांचं चारित्र्यहनन करत केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. महाजनांनी मात्र खडसेंच्या आरोपांना त्याच भाषेमध्ये उत्तर देत तोंड काळं करण्याची भाषा केल्याने नवा वाद पेटलेला आहे. गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा. त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे. तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बस झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे. याने सांगितलं होतं की नाही, माझ्या अनेकांचे संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे. तर कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल. त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल. अजूनही सांगतो, त्यांचं आता सगळं संपलेलं आहे. त्यांचं दुकान बंद झालेलं आहे. त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात, वाटेल तसे बरळतात. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर एक तर महाचोर, सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहित आहे. मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील अशी परिस्थिती आहे. लोकांना दाखवणं बडबड काय करतो फालतू. यांना दिले, मी त्यांना दिले, माझ्या मोबाईलमध्ये होते, कसे काय गायब झाले मला माहित नाही, कसे काय हरवले मला माहित नाही, माझा मोबाईल हरवला. लाज वाटत नाही खोटं बोलताना? थोडंसं लाज वाटत नाही खोटं बोलताना? माझं अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर, एक पुरावा तरी दाखवावा, एक पुरावा तरी दाखवावा. आणि माझा आता अंत बघू नका. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करूनच बाहेर पडावं गेला, आईलपेट लावून पळाला.